नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नारायणी स्वयंपाक आणि बरंच काहीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहणार आहोत व्हेज पांढरा रस्सा. आपण पाहतो ना, नेहमी आपण नॉनव्हेजचा पांढरा रस्सा बनवतात आणि छान लागतो. कोल्हापूरचा स्पेशल आहे तो. आपल्या कोल्हापुरात तो फार प्रमाणात केला जातो. पण जे शाकाहारी आहेत त्यांचा खूप प्रॉब्लेम होतो. मग यासाठी मी नेहमी घरी बनवते, तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे एक वाटी, मोठी वाटी आहे, एक वाटी भिजवलेले मूग. ह्याचं साहित्य आहे ग्रेव्हीचं. तीळ घेतलेत 2 चमचे, जिरं अर्धा चमचा, मगज बी घेतलं आहे 1 ते 1.5 चमचा आणि हे 7 ते 8 काजू आहेत. खोबरं 1 वाटी घेतलं आहे, लसूण घेतलं आहे, आलं घेतलं आहे, ह्याचं दालचिनीचे तुकडे घेतले आहेत, मिरची 1 घेतली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे, 2 काळी मिरी आहेत, 2 लवंग आहेत. ह्याच्यात जो तिखटपणा आहे ना, तो मिरची आणि गरम मसाल्याने आणायचा असतो. लाल मसाला वापरायचा नाही किंवा हळदही वापरायची नाही आहे, कारण त्याला प्रॉपर पांढरा रंग आला पाहिजे त्याच्यासाठी. तर आपण आता ह्याच्या पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू. आता मी 2 तांब्या पाणी उकळायला ठेवलं आहे. हे 2 तांब्या आहेत. पाणी उकळल्यानंतर ते थोडं कमी होतं ना, त्यासाठी. आता आपण मूग घालून घेऊ त्यात. आता मूग घालून घेते त्यात गरम पाण्यात. आता काजू, मगजबी आणि तीळ, पांढरे तीळ आपण भिजत घालून घेऊयात. भिजत घालते आता. हे बाजूला ठेवून घेऊ. खोबरं, आलं, लसूण, जिरं, दालचिनी वगैरे हे आहे ते आपण मिक्सरला लावून घेऊयात. मूग उकळत ठेवलेत आपण शिजायला. तर आपण त्याच्यावरती फेस जो आलेला आहे ना, तो काढून घेऊ. आता आपण हे मिक्सरला जे लावलं आहे मिश्रण खोबऱ्याचं, त्याचं दूध काढून घेऊ. नारळाचं दूध काढून घेतलं आहे. आता काजू वगैरे जे मी भिजत घातले होते ते आता भिजले आहेत चांगले. मी ते मिक्सरला लावून घेते. आता काजूची पेस्ट करून घेतली आहे. अगदी फाईन करून घ्यायची, अगदी बारीक. हे बघा. आणि पुन्हा मी फोडणीसाठी 2 मिरे, 2 लवंग आणि दालचिनीचा तुकडा घेतला. मगाशी मी नारळाचं दूध काढताना त्यात खोबऱ्यात हे मसाले घातले होते. दालचिनीचा तुकडा पण घातला होता, पण दालचिनीचा तुकडा अगदीच छोटा घालायचा, नाहीतर मग हा कलर रश्श्याला येतो. आता 15 मिनटं झाली आहेत. आपण चेक करू मूग शिजले आहेत का. तर चांगले शिजले आहेत. अजून एक 5 मिनटं उकळी देऊ आणि मग गॅस बंद करू. मूग शिजलेत. मी गॅस बंद केला आहे. आता हे आपण हा स्टॉक जो काढला आहे आपण ना, तो गाळून घेऊ. आता आपण गाळून घेतलेला आहे स्टॉक, बाजूला काढला आहे. आणि हे मूग, खरं तर यात आता काही प्रोटीन राहिलेले नाही आहेत. जे काही आले आहेत ते यात उकळून आलेले आहेत, त्यामुळे हा पूर्णपणे चोथा झालेला आहे. तर हा जर खायला म्हणजे उसळ म्हणा काय करायचं झालं तर आपण करू शकतो, पण त्यातून काही प्रोटीन्स मिळणार नाही आहेत. आता आपण पांढऱ्या रश्श्याला फोडणी देऊन घेऊ. मी तेलात मिरी, लवंग आणि दालचिनी हे फोडणीला घातली आहे. मिरची घालते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घाला. कोणाला तिखट पाहिजे असेल तर आपण जास्त मिरचीचा वापर करायचा. आता जो स्टॉक आपण मुगाचा तो फोडणीत घालू. आता ह्या स्टॉकला उकळी येते आहे, तर आपण हे जे खोबऱ्याचं दूध घेतलं आहे काढून ते हळूहळू घालू. म्हणजे फुटू द्यायचं नाही आहे, ढवळत राहायचं सारखं.
अगदी गाळ आहे तो घालायचा नाही. आता ही काजूची पेस्ट आहे ना, काजू, मगज बी, तीळ वगैरे ते घालून घेऊ. ते घालताना पण बराच वेळ ढवळायचं, कारण गुठळ्या राहतात त्या पेस्टच्या. सारखं ढवळत राहायचं आहे उकळी येईपर्यंत. चवीपुरतं मीठ घालून घेऊ. मीठ घालून पण ढवळायचं आहे हा, कारण मिठाने पण दूध फुटण्याची शक्यता असते. उकळी आलेली आहे, आपण गॅस बंद करून घेऊ आणि ढवळत राहायचं हा, बराच वेळ ढवळत राहायचं. आता आपण कोथिंबीर घालून घेऊ. तर तयार आहे आपला शाकाहारी मुगाचा पांढरा रस्सा. हा तुम्ही नक्की घरी बनवून बघा. हा पौष्टिक खूप आहे. आवडला तर चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी पाहत रहा नारायणी स्वयंपाक आणि बरंच काही. धन्यवाद.